मौजे धसवाडी येथे पारंपरिक कुस्त्यांची जंगी रंगत। मौजे धसवाडी येथे वर्षानुवर्षे सुरू असलेली पारंपरिक कुस्ती स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली। गावाच्या परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेला पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली होती। या स्पर्धेत बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदवत रंगतदार लढती सादर केल्या। प्रत्येक कुस्तीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली, त्यामुळे प्रेक्षकांनीही या सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला। यावर्षीच्या अंतिम कुस्तीमध्ये गुंजेगाव येथील पैलवान भागवत इमडे यांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। दुसरा क्रमांक विष्णू थावरे शिंदगीकर यांनी मिळवला, तर तिसरा क्रमांक गजानन घोडके यांनी मिळवून आपली छाप पाडली। या स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच सुमनताई मिरगे, उपसरपंच लक्ष्मण घोडके, नवनाथराव आयलवाड, देवीदास क्षीरसागर, ज्ञानोबा हेमनर सर, धोंडीराम केळे, वैजनाथ क्षीरसागर, नामदेवराव हेमनर, गोविंद घोडके, माधव नागपूर्णे, सर्जेराव सोगेवाड, बळीराम लष्करे, रामचंद्र घोडके, विठ्ठल राठोड, भाऊसाहेब जाधव, गंगाधर हेमनर, चंद्रकांत आयलवाड, योगेश पोले, नागनाथ पारेकर, माधव मोते आदींनी विशेष परिश्रम घेतले। कुस्ती स्पर्धेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक क्रीडेला चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। अशीच परंपरा पुढील काळातही कायम राहावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली।